बऱ्याचदा पालक विद्यार्थी जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा ते म्हणतात की सर मी जेईची प्रिपरेशन करणार आहे कारण मला सीईटी सोपी जाईल ना सर. आता हा प्रश्नच असा आहे की दोन्ही परीक्षा वेगळ्या असून त्यातून येणारा स्कोअर किंवा रिझल्ट सेम कसा असेल. म्हणजे हे असं झालं की मी सर 10वी सीबीएसईचा अभ्यास करतो आणि एसएससीच्या 10वीच्या परीक्षेला बसतो आणि बोर्डात येतो, असं नाही आहे. जेईचा करिक्युलम हा पूर्णपणे वेगळा आहे, सीईटीचा करिक्युलम हा पूर्णपणे वेगळा आहे. जेई मध्ये एखादा प्रश्न सोडवण्यासाठी 2.5 मिनिटं आपल्याकडे असतात आणि आपल्याला कल्पना आहे करेक्ट उत्तराला 4 मार्क आणि चुकलेल्या उत्तराला -1 होणार आहे. हे जर आपण सीईटी मध्ये बघितलं तर सीईटी मध्ये 57 सेकंद आहेत, आपल्याकडे 57 सेकंद आहेत आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी आणि तिथं निगेटिव्ह गुण अशी काही पद्धत नाहीये. त्यामुळं एका साईडला अॅक्युरेसी आहे आणि दुसऱ्या साईडला मॅक्झिमम अटेम्प्ट आहे. मग मुद्दा असा येतो की विद्यार्थ्यांनी कुठला कोर्स निवडावा का दोन्ही कोर्स घेऊन तयारी करावी. तर लक्षात घ्या, जर एखादा विद्यार्थी ऑलिम्पियाड मध्ये क्वालिफाय झालाय किंवा त्यानं स्कॉलरशिप परीक्षा दिलेत अथवा त्याला 90+ गुण मिळत आहेत तर नक्कीच पालकांनी याचा एक विचार करावा की आपण जेई कोर्स त्याला देऊ शकतो. जर का स्कोअर अतिशय कमी स्कोअर असेल तर माझा एक सल्ला राहील की आपण सीईटी सारखा ऑप्शन निवडावा आणि त्यातून परफॉर्मन्स बघून जेई करता येईल का याचा विचार करावा. आपण असं नाही म्हणू शकत की माझी जेईची तयारी मी एवढ्यासाठी करतोय कारण मला सीईटी सोपी जावी.